माऊली. ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय. रामकृष्ण माऊली. अलख निरंजन सबदुख भंजन. आदेश माऊली. आपण माऊलींच्या इंद्रायणीच्या महाऊर्जा तीरावर आहोत. कधीही लक्षात ठेवा, कोणत्याही तीर्थक्षेत्रात गेलात तर त्या ठिकाणी स्नान करण्याचे, तीर्थस्नान करण्याचे फार मोठे नियम असतात. त्यातले काही सोपे नियम आहेत, अनेक नियम आहेत. त्यातले सोपे सहज नियम आपल्याशी संवाद साधतोय. आपण प्रापंचिक आहोत म्हणून तर खरं लक्षात ठेवायचं, माऊलींच्या कधी पण, आता जेवढं शक्य होईल तेवढं हे करू शकता तुम्ही. कधी पण स्नानाला येताना खरा नियम असा आहे, आता तो सांगतो तुम्हाला, की तुम्ही आंघोळ करूनच यायचं असतं आणि मग इथे स्नान घ्यायचं असतं, तीर्थस्नान. त्याला खरं आहे, पण आता प्रत्येकाला ते शक्य नाही, मलाही कल्पना आहे. पण आपण आता दुसरा भाग बघूया. तर दुसरा भाग असा आहे की समजा तुम्ही तीर्थस्नानाला आलात तर आपल्याला काय असतं की जल बघून आपलं मन चंचल आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे आपलं जलदेवता बघून आपण लगेच त्याच्यात उडी मारायला जातो. समुद्रातलं स्नान वेगळं आहे, माऊलींच्या तीर्थक्षेत्रातलं स्नान वेगळं आहे. म्हणून आपल्या वे टू जिंदगी चॅनलमध्ये आपण बघून घ्याल की तीर्थस्नानाबद्दल आपण फार वर्णन केलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघा. 2-3 वर्षापूर्वीचे सगळे व्हिडिओ आहेत. आळंदी दर्शन नावाचं एक आपलं वेगळं पॅकेज बनवलं आहे, तेही बघा. त्यात लक्ष येईल तुमच्या की तीर्थ कशाला म्हणावं तीर्थस्नान. तर तरती पापादिकम इति तीर्थ. काय म्हटलेलं आहे? तरती पापादिकम इति तीर्थ असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी, ज्या क्षेत्रात गेल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडून कधीतरी कळत नकळत झालेल्या पापकृत्याची आठवण होते, तर ते जे स्थान आहे त्याला म्हणतात तीर्थक्षेत्र. आला ना, म्हणून ते भाग आहे. काही जणांचा असा गोड अगदी गैरसमज आहे की तीर्थस्नान केलं की पापातून आपण मुक्त होतो, तेवढंच आपण लक्षात देतो. तर तसं नाही आहे. ते तीर्थक्षेत्री गेल्यानंतर आपण केलेल्या पापांची जाणीव करून घ्यायची असते आणि मग माऊलींकडे आशीर्वाद मागायचे असतात की याच्या पुढे तरी माझ्या या नरदेहाकडून कोणतेही कृत्य कळत नकळत पण करून घेऊ नकोस. हा भाग लक्षात ठेवा. दुसरा भाग म्हणजे या ठिकाणी बघा, तुम्हाला काही माऊली देवता ज्या आहेत, माऊली देवता म्हणजे आपल्या आईसारख्या माऊली देवता, बहिणीसारख्या माऊली, जे आपण छत्रपतींचे आणि स्वराज्य रक्षक संभाजीराजे माऊली, छत्रपती शिवाजीराजे माऊली, तर यांच्या महाराष्ट्रात राहतो, त्यांच्या भारत वर्षामध्ये राहतो, अल्लाह ना, त्यांच्या जगात राहतो, त्यांच्या विश्वात राहतो. तर तुम्ही सगळ्यांनी लक्षात द्या की इथे जेव्हा स्नान करणाऱ्या काही माऊली असतात तर त्या अक्षरशः माऊलीसाठी विलीन झालेले असतात. त्याच्यामुळे सुद्धा कधीही लक्षात ठेवा, त्यांच्या त्या प्रवाहाकडे बघण्याचं आपल्याला कोणी धाडस करू नका. आपले डोळे आंधळे होतील आणि ती वासना डोळ्यात राहिली तर वासना उलट करून बघा, नासवा असं अक्षर बनतात. काय म्हणतात? वासना नासवा. आलं ना, तर तसं कधी करू नका. ते विनाकारण कॅमेरामध्ये चुकून आलं तर ते डिलीट करून टाका. नम्र विनंती आहे माझी, क्षमा करा. आपण कोणी करत नसेल तसं तर तुम्ही बघा. आणि ते जाणीव असे लक्षात, समजा चुकून आपली नजर घेतं असं लक्षात ठेवतं की आपल्या मातृदेवतेचं आपण काहीतरी अमृतपान प्यायलं, तेव्हा ती मातृदेवता आपली आई माऊली आहे, ती आपलं वस्त्र बाजूला करून ते आपल्याला पाचते पाळाल ना, किंवा अनुसूया मातेचं उदाहरण डोळ्यासमोर आणा आणि मग तिच्याकडून मग ते क्षमस्व परमेश्वर. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारे वासनेने बघण्याचा अधिकार नसतो त्या माऊलींना, हे लक्षात ठेवा. तर इथे राग मानू नका. आणि 2-3 नियम सांगितले. त्याच्यानंतर अजून एक नियम आहे, थोडासा जमलं तर कधीही लक्षात ठेवा. इतर जणांना आपण बघतो की साबणाने घासते. इतर नद्या वेगळ्या आहेत. खरं तर कुठलीही नदी ही गंगा समानच आहे असं म्हटलेलं आहे, पण तरी पण तीर्थक्षेत्राच्या कुशीमध्ये असलेली जो नदी प्रवाह आणि माऊलींचं इंद्रायणी बद्दलचं जे महात्म्य आहे ते वंदनीय चैतन्य महाराज देगलूरकर माऊली त्यांच्याकडून ऐका, डॉक्टर यशोधर महाराज साखरे माऊली त्यांच्याकडून ऐका, मामासाहेब दांडेकर माऊली त्यांनी काय म्हटलंय ते ऐका, वाचन करा. आपल्या बंडात आता कराडकर माऊली आहेत, संतवीर माऊली, त्यांच्याकडून ते ऐका आणि जाणून घ्या. कारण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही आहात, त्यामुळे एक लक्षात ठेवा, साबण लावून इथे मुख्य म्हणजे आंघोळ करायचे, साबण लावून कपडे धुवायचे नाहीत. त्या जलामध्येच एवढी ताकद आहे की तुमच्यासाठी ते जलस्नान जे आहे ते महाशुद्धी करतं. म्हणून एक आपल्या नाथपंथीय जो अनुग्रह प्रवाह आहे त्या साधनामध्ये आपण सांगतो ना तुम्हाला की जलस्नानम चर्मशुद्धी. म्हणजे तुमच्या घरी जे तुमची नगरपालिका महानगरपालिका तुम्हाला आंघोळीला पाणी पाठवते ते जलस्नान, त्याला चर्मशुद्धी, नुसती चामड्याची शुद्धी होती, मनाची शुद्धी होते का? नाही शुद्धी होत. मग काय तर भस्म स्नानम, जे नाथपंथीय परंपरेने तुम्ही भस्म धारणा करता ना, भस्म अलंकार धारणा विधी आहे तो करता ना तुम्ही सद्गुरू प्रवाहामध्ये, आणि नंतर मग तुम्हाला सद्गुरू मंत्र देतात. पण तो फार कडक प्रवाह आहे. कडक प्रवाहाचा अर्थ काय? तुम्हाला एक तर व्यसन करता येणार नाही, वाईट काम करता येणार नाही, चोरी लबाडी करता येणार नाही, मग नाथपंथाकडे यायचं. नुसतंच नाही आपल्या रांग लावायची आणि दीक्षा घ्यायची, तसं नाही करायचं. पण शिक्षा होईल त्या सद्गुरूंना पण आणि घेणाऱ्या अनुग्रहित शिष्याला पण. त्यामुळे तुम्ही ते लक्षात ठेवा. तर तसं कधी करू नका. एक वेळ नाथपंथीय परंपरेमध्ये
तुमच्याकडे कमी शिष्य झाले तरी चालतील, पण मी जे सद्गुरू प्रवाह आहेत नाथपंथीय सद्गुरू त्यांनाही सांगू इच्छितो, कोणालाही उठसूट सद्गुरू आपण गुरु शिष्य परंपरेने शिष्यत्व द्यायचं नाहीये. त्याची परीक्षा घ्या, त्याला तयार करा, त्याच्यानंतर मग त्याला शिष्यत्व दान करा. आणि जर तो त्या पद्धतीने वागत नसेल तर ते शिष्यत्व काढूनही घेण्याचा सद्गुरू माऊलींना अधिकार असतो, हे लक्षात ठेवा. एवढ्या पद्धतीने ते कडकपणे आचरणात आणलं गेलं पाहिजे. तर नुसतं उठसूट फुक्कान आणि दे मंत्र, उठसूट नुसता फुक्कान आणि दे मंत्र तसं कधी करू नका, कारण ते योग्य नाही. त्या ठिकाणी मी अल्पविराम घेतोय. म्हणून कधी इंद्रायणीच्या तीरावर येऊन साबण लावून आंघोळ बांघोळ करायची नाही. तर ती कारण का त्याच्या ठिकाणी एकतर जलदेवतामध्ये त्या ठिकाणी मत्स्य देवता आहेत, जीवजंतू आहेत, त्यांनाही हानी होते, त्यांनाही त्रास होतो. तर त्यामुळे ते भाग आपण लक्षात ठेवा की त्याच्यात जास्तीत जास्त जेवढी स्वच्छता होईल तेवढी आपण काळजी घ्या. त्याच्यानंतर बरेच जण असे निर्माल्य सोडतात आणि त्याबरोबर प्लास्टिक पिशव्या सोडून देतात. पूर्वीच्या काळीचा भाग वेगळा होता, आता मात्र सगळंच केमिकलाइज झालंय. शक्यतो असं करू नका, कारण का येणाऱ्या माऊलींना ते दृष्ट वेगळं विचित्र वाटतं. तर माझी विनंती राहील की त्याचं तुम्ही एकदा खतामध्ये रूपांतर करा, किंवा ते जे तुमच्याकडे निर्माल्य आहे त्याच्यामध्ये जलदेवता अर्पण करायची आणि मग त्याचं योग्य विल्हेवाट लावा. अशा ठिकाणी ते आणून त्या प्लास्टिक पिशव्या ठेवणं तर सोडणं हे अत्यंत घातक आहे. आणि त्याने पण आपल्याला भोग लागतो म्हणजे शापित आपण होतो, हे लक्षात घ्या. जीवजंतूंना जर हानी झाली तर त्रास होणार आहे तुम्हाला. एकदा योगेशनाथ महाराज तुम्हाला सांगतील की या ठिकाणी जर तुम्ही कधी आलात तर नेमकं पाण्यात काय सोडायचं आलं तर त्याबद्दल दादा तुम्हाला काहीतरी त्यांच्या प्रवचनातून किंवा त्यांच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलमधून ते सांगतील. तर तुम्ही ते नक्की जरूर ऐकून घ्या. रामकृष्ण हरी माऊली. अलग निरंजन क्षमस्व परमेश्वर. काही चुकलं असेल तर रामकृष्ण आदेश.